हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे लिटल स्टार अगस्त्य. फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत अगस्त्याच्या मामाच्या गावी. सो चला आता आपण जाऊयात अगस्त्याच्या मामाच्या गावातील मंदिरामध्ये. चलो चला. कुठं जायचं शिवांश आपल्याला? कुठं जायचे? जय बाप्पाला. अगस्त्य, इथं अगस्त्याची आजी आजोबा सगळे रेडी आहेत. चला आता आपण निघूया, भेटूया थोड्या वेळात. अगस्त्य आजोबा असले की पायान चालत नाही. आणि आमचा शिवांश तर ऑलवेज पायान चालतो, है ना शिवांश? शिवांश गुड बॉय आहे ना? हे शिवांश. देवांसाठी फुलं तोडतायत. हे बघा शिवांश इकडे. शिवांश काय करतो? कशासाठी बाळा? जे बाप्पासाठी. ओके, सापडलं फुल तुला? हां, घे. शिवांशला फुल सापडलं. छान छान, घे. कसे बघा फ्रेंड्स, कसा पुढं जातोय. त्याला मंदिर माहीत आहे, त्यामुळे तो निघाला आहे समोर. आता लवकरच आपण मंदिरात पोहोचू. चला भेटूया थोड्या वेळात. चला फ्रेंड्स, आता आपण मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. खूप छान एरिया आहे, खूप डेव्हलपमेंट झाली आहे आता. आम्ही लहानपणी इथे येत होतो खेळण्यासाठी, तेव्हा जास्त काहीच नव्हतं. हे पूर्ण एकदम रिकामं होतं. रिकामा. चला आता आपण जाऊयात मंदिरामध्ये. तुम्हाला मी मंदिर दाखवते आतमधून. आम्ही जेव्हा लहानपणी होतो तेव्हा इथे काहीच नव्हतं. हे मंदिर बांधलेलं नव्हतं, काही नाही. एकदम ओपन होतं, फक्त मूर्ती तेवढी होती. आता खूप छान मंदिर बांधले. बजरंगबलीचं मंदिर आहे फ्रेंड्स. हे बघा फ्रेंड्स, कसे खेळत आहेत. किती आनंद झालाय त्याला. बजरंगबली हनुमान. मंदिर इथं आता ओपन नाही, एवढंच ओपन आहे. इथूनच दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. अगस्त्या, जय बाप्पा करत चला. आमच्या कॉलनीतली मुलं आहेत ही सर्व. छान मंदिर आहे. गुड. जय बाप्पा. इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. आम्ही जेव्हा लहानपणी इथे येत होतो खेळायला, तेव्हा त्या मूर्त्या नव्हत्या. आता मूर्त्या स्थापन झालेल्या आहेत. म्हणजे तरी किती वर्ष झाले पप्पा? 2 वर्ष झालेत त्या मूर्त्या स्थापन होऊन. आम्ही खूप लहानपणी येत होतो खेळायला. मी बाहेरचा एरिया दाखवते आता. बाहेर खूप छान केला आहे. वॉकिंग एरिया पण आहे इकडे. पूर्ण वॉकिंग एरिया आहे. जिमचे पण इन्स्ट्रुमेंट्स आणलेले आहेत तिथे सर्व. लहान मुले कशी खेळत आहेत पहा. हे सुख फक्त गावाकडं आहे, आपल्या पुण्या मुंबईमध्ये नाही हे सुख. बरोबर का आजी? पुण्या मुंबईला आहे का हे सुख? हे लेकरं हे खेळत आहेत, हे पुण्या मुंबईला. हां, बरोबर आहे. खेड बरं आहे. आणि इथंच मोकळी हवा आहे. तुम्हाला पुण्या मुंबईपेक्षा इथं बरं वाटायला. इथं बरं वाटायला. हां, हो.
निघालो होता आता आपण आपल्या घरी. चलो चलो. अगं कसा जंप करतोय बघा. चला. आता आपण पोहोचलो आहोत घरी आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. अगस्त एक खेळत आहे घरामध्ये. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चलो बाय.